आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, जिजामाता, संत गाडगे बाबा व आपले महापुरुषांना प्रथम वंदन करतो। आज या ठिकाणी आपण कॉर्नर सभेला जमलो आहोत। आपला उमेदवार हा सर्वांना माहिती आहे का? हा उमेदवार सर्वसामान्य मधला माणूस आहे। तर सर्वसामान्य माणसाला आपण कशी मदत करणार? आपल्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी मोठी ताकद दिलेली आहे का आपण सगळे उलट पालट करू शकतो आणि ते उलट पालट न कोणाला दिसणार नाही, त्या पडद्याच्या आड द्यायचे। तर हे एक विचार करून आपण जर ठरवलं तर खरंच कोपरगावचा इतिहास घडू शकतो। हे बदल करायचं आपल्या हातात आहे। आपल्या त्यासाठी वरचे नेते शरदजी पवार साहेब, आपले उदय साहेब, अजून बरेचसे नेते आहे मोठाले ते आपल्यावर आपल्या पाठीमागे उभे आहे। आणि आपल्याला अल्पसंख्य लोकांना सगळे जर संविधान वाचवायचं असेल तर आपल्याला या पार्टीला सपोर्ट करावा लागणार आहे। कारण संविधान जर वाचलं तर बहुजन संख्या समाज वाचतो। संविधान जर नसलं तर तुम्हाला आम्हाला कोणतीही भेटणार, सवलत भेटणार नाही। आणि इथून पुढे नवीन नवीन कायद्यामध्ये आपण गुंडाळे लावणार आहे। उद्या कुठलाही तुम्हाला पर्सन भेटणार नाही। बँकेचे नियम बदललेले आहे। आता इथून पुढे तुमच्या उत्पन्न दाखल्याचे नियम बदललेले आहे। तर हे जर आपल्याला थांबायचे असेल तर आपल्याला वरच्या जे आहे शरदजी पवार साहेब, उदयजी साहेब यांना आपण पाठिंबा देऊन त्यांचे हात बळकट करून सर्वांना आपले जे उमेदवार आहे आपल्या तालुक्यात त्यांना विजय केलाच पाहिजे। तसेच आपल्या गावातले नेते कैलास भाऊ जाधव, राजा भाऊ गावडे, अजून संजय सातभाई, जसे आमचे जितेंद्र भाऊ रणशूर, हे सर्व आपल्या पाठीमागे आहे उभे। तर सगळ्यांना एकच सांगणं आहे की संदीप भाऊ बारक्यांना आपण सर्व सहकार्य करावा। आणि जे त्यांनी काल सभेमध्ये सांगितलं बघा, चॉकलेट सगळे वाटणार आहे। चॉकलेट वाटायला आलेल्या माणसाला नाही म्हणायचे नाही, चॉकलेट घ्यायचं, चॉकलेट खायचं आणि तो कागद फेकून देऊन मतदान संदीप भाऊ बारक्यांनाच करायचं। एवढं लक्षात ठेवलं तरी भरपूर झालं। यानंतर मी एकच सर्वांना सांगतो की संदीप भाऊ बारके सर्वांना लक्षात ठेवा, कारण सर्वसामान्य माणसामधला माणूस आहे। यापुढे मी सांगतो आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही पण त्यांना पाठिंबा देत आहे। आणि यापुढे आपण सगळ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहावं। इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। सर्व या ठिकाणी 2024 विधानसभेसाठी उमेदवार निवडून देण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या कॉर्नर मीटिंगच्या निमित्ताने या सभेस लागलेले अध्यक्ष आदरणीय आजी लतीफबाई कुरेशी, तसेच सर्व विचार मंच समोर जमलेले माझे सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे। आमदार कसा असावा? या अगोदर आपण ज्या चुका केल्या त्या चुका यानंतर होऊ नये याचा निर्धार करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रांनो, विषयाची परीक्षा वारंवार घेतली जात नाही। एकदा वेळ घेतलं म्हणजे माणूस मरत असतो। जिवंत राहण्याची कोणतीही संकल्पना त्या ठिकाणी उरत नाही। म्हणून विषयाची परीक्षा वारंवार घेऊ नये। आपण एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा या काळे पार्टीला आपण सत्ता दिलेली आहे। दोनदा अशोकराव काळेंना दिली आणि एकदा अशोक दादा काळेंना दिली। ज्या वेळेस पहिल्या वेळेस आपण अशोक दादा काळेंना आमदार म्हणून या ठिकाणी निवडून आणलं तर सगळ्यात पहिले त्यांनी जर घात केला असेल तर मुस्लिम समाजाचा घात या ठिकाणी केलेला आहे। अशोक दादा आमदार झाले असताना पहिल्यांदा त्यांनी या कोपरगावमध्ये अतिक्रमण आणलं। या अतिक्रमणामध्ये गॅरेज लाईनची
आपण अशोकदादा काळे यांना पहिल्यांदा निवडून आलं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा अतिक्रमण आलं. या अतिक्रमणामध्ये सगळ्यात मोठी झळ बहुजन वर्गाला आणि त्यातल्या त्यात मुस्लिम समाजाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लागली. मला चांगलं आठवतं का अण्णाभाऊ साठे पुतळ्यापासून तर रेल्वे स्टेशन पर्यंत असलेली गॅरेज लाईन त्या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आली. भाऊ म्हणजे राज्यातला उल्लेखनीय फिटर या कोपरगाव मध्ये होता आणि त्या फिटरच्या हाताखाली 8-10 फिटर शिकत होते. या अतिक्रमणानंतर त्या फिटरची अशी अवस्था झाली की ज्याच्या हाताखाली 8-10 फिटर शिकत होते तो दुसऱ्याच्या हाताखाली गेला. असे अनेक 1500 दुकानं त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले. त्यानंतर त्यांनी पाणी समन्वय समितीच्या त्यावेळेस विषय आला. आपल्या हक्काचं पाणी त्यावेळेस गेलं. त्यावेळेस सुद्धा आमदार अशोकराव काळेच होते. ती त्यांची टर्म गेली. दुसऱ्यांदा परत आमदार झाले. दुसऱ्यांदा परत अतिक्रमण आलं. हा जो परिसर या परिसरातल्या दुकानं उठल्या. हा धारणगाव रोड या शहरातल्या जवळजवळ 1600 घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. जवळजवळ 1600 त्या ठिकाणी दुकानं उद्ध्वस्त झाली. ज्यांची दुकानं उद्ध्वस्त झाली साहेब त्यांच्या पोरींचे लग्न धरलेले होते त्या पोरींचे लग्न मोडले. ज्यांची दुकानं उद्ध्वस्त झाली, ज्यांचे पोरं शिकत होते, जे शिकून कलेक्टर होणार होते त्यांच्या हातामध्ये पाठी आली. ते नंतर पीटर झाले, कोणी गौंडी झालं. म्हणजे अनेक घरं उद्ध्वस्त करण्याचं काम यांनी केलं. ती त्यांची दुसरी टर्म गेली. तिसरा चान्स या ठिकाणी आशुतोष काळेंना देण्यात आला. त्यांचा कार्यकाळ हा मुस्लिम समाजासाठी काळोखाचा कार्यकाळ ठरलेला आहे. या समाजावर झालेले अनेक अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी मांडत असताना काटा येतो. आशुतोष काळे तुम्ही कधीतरी बोलायला पाहिजे होतं. तुम्ही गाणं लॉन्च केलं, गावभर तुम्ही गाणं वाजवताय. काय गाणं आहे ते? तोडच नाही. आमचं म्हणणं आहे आशुतोष दादा तुम्हाला तोंडच नाही. अरे अन्याय होता तुम्ही बोलत नाही, तुम्हाला तोंडच नाही. कोळगाव तळीमध्ये आमचा धर्मग्रंथ पाडला गेला. आम्हाला अपेक्षा होती तुम्ही बोला म्हणून. आम्हाला अपेक्षा होती का या शहरामध्ये जातीय निर्माण होणे, तुम्ही एखादी समन्वय समिती निर्माण करावी, तुम्ही शांतता कमिटीची बैठक घ्यावी, तुम्ही हिंदू मुस्लिम समाजाला एकत्र बसवावा. तुम्ही बोलले नाही. आशुतोष दादा तुम्हाला तोंडच नाही. आमच्या संजयनगर भागामध्ये एका गरीब कुटुंबातल्या एका मुलाला घरातून उचलून घेऊन गेले. ब्रिजलाल नगर मध्ये घेऊन गेले, त्याचे पाय तोडले. धार्मिक घोषणा देण्यासाठी त्याला मजबूर केलं त्या ठिकाणी. आम्हाला वाटलं आशुतोष दादा तुम्ही काहीतरी बोलशाल. आशुतोष दादा तुम्हाला तोडच नाही, तुम्ही बोलत नाही. आमच्या धर्मगुरूवर हल्ला झाला. गांधीनगर मध्ये आचार्य हॉस्पिटल समोर एका कुराने हाफिज को मारा गया. भाऊ कुर्बानीसाठी आम्ही बकरे विकत घेतो. एखाद्या बकऱ्यावर जर हल्ला नाव असेल ना तो 8,000चा बकरा त्या ठिकाणी 80,000ला विकला जातो. पण आमचा एक मौलवी ज्याचं पाठांतर पूर्ण कुराण झालेलं असतं त्या माणसाला त्या ठिकाणी मारलं गेलं. 4-4, 8-8 जणांनी कोयत्याने तलवारीने त्याला मारलं. आम्हाला वाटलं हा काहीतरी बोलाल, पण हा मुंग गिळून बसलेला आमदार काहीच बोलला नाही. का बोलला नाही? कारण आता तो दादा तुम्हाला तोडच नाही, तुम्ही बोलत नाही. त्यानंतर परत झाला या कोपरगावमध्ये मुस्लिम युवकाची हत्या झाली.
आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी बोलचाल, हिंदू आणि मुस्लिम यामध्ये होणाऱ्या अडचणी तुम्ही मिटवशाल, या हिंदू मुस्लिम समाजामध्ये तुम्ही बैठकी घेशाल, तुम्ही हा तेढ झालेला निर्माण कुठेतरी मिटवशाल. तुम्ही हा तेढ सुद्धा मिटवला नाही. का मिटवला नाही? आशुतोष दादा तुम्हाला तोड नाही. तुम्ही गाणं वाजवता तर मला तोड नाही. त्यानंतर खोटे जे गुन्हे आमच्यावर या भागामधले जे विषय हे बघा, जो गुन्हा करत असेल त्याला मुस्लिम समाज पाठीशी घालत नाही, घालणार नाही. कारण अन्याय आणि अत्याचार इस्लामला आणि पक्क्या मुसलमानाला कधी मान्य नाही. जो कोणी अन्याय करत असेल त्याला पाठीशी घालणार नाही. परंतु लव्ह जिहादच्या मॅटरवर आमच्या एका भांडवला तुम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये फसवलं. अरे ज्याला पाहून या भागातली स्त्री आपल्या डोक्यावर पदर येते त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता. आज तो माणूस 3 महिने जेल भोगून आला, त्याच्या अश्रूचं तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागेल. आशुतोष दादा तुम्ही बोलले नाही कारण तुम्हाला तोंडच नाही. तुम्ही बोलायला पाहिजे होते. हे मून घेऊन बसताले लोक आम्हाला नको. राजा आपण शांतती कमिटीत नेहमी असतो. राजेश वाला साहेब, SP साहेब आले, मी तळतळून बोललो, साहेब प्रत्येक महिन्यामध्ये या कोपरगाव मध्ये तुम्ही शांतता कमिटीची बैठक घ्या, हिंदू आणि मुस्लिम ऐक्य जास्त घ्या, म्हणजे तेढ निर्माण होणार नाही. पण त्या ठिकाणी त्या मीटिंग मध्ये हा पण होता, हा काहीच बोलला नाही. आम्ही काय काय सहन करायचं. आज त्याचा विद्रोह या समाजातून झालेला आहे. संदीप भाऊ तुम्ही निश्चित राहा. मुस्लिम समाजाने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. सर्वात प्रथम या कुरेश ग्रुपने ती निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. इरफान हाजीच्या समर्थनामध्ये कुरेश ग्रुपने तुम्हाला सर्वप्रथम पाठिंबा दिला आणि या अन्यायाला वाचा फोडले. हा मुस्लिम समाज तुमच्या बरोबर आहे. याला पैशाची काही घेणं देणं नाही. याला फक्त सुरक्षा पाहिजे. तुमच्या सुविधा आम्हाला नको. आम्ही तुटलेल्या झोपडीमध्ये राहू, आम्ही कान्या कोपऱ्यात राहू, पण आम्हाला सुरक्षा पाहिजे. हा सुरक्षासाठी पण आज सक्षम आहे. परंतु तुमच्या सारखं जर आमदार येणार असेल तर आज तुम्ही शब्द द्या तर आमच्यावर येणाऱ्या अन्यायाला तुम्ही वाचा फोडशाल. आज तुम्ही आमच्या बरोबर पाहिजे. तुम्ही जर आम्हाला सुरक्षा देणार असेल तर आम्हाला तुमचे एक पैसाही नको. फुकट मतदान आम्ही तुमच्यासाठी करू, तालुकाभर फिरू, आमचं सर्व काही योगदान तुम्हाला देऊ. राजा भाऊ तुम्ही सुद्धा आम्हाला या ठिकाणी लाभलेला. तुमच्या सारखे नेते जर असतील तर आम्हाला घाबरायचं का? घाबरत तर नाही जो. कोणाला घाबरे? 3 पाटांना यांना नाही घाबरत आम्ही. पण आमच्या पाठीशी आज महाविकास आघाडी भक्कमपणे उभी आहे. आम्हाला वोट द्या म्हणून आम्हाला त्या ठिकाणी हिनवलं जातं. अरे हा आम्ही वोट द्या केला का केला? उद्धव ठाकरे साहेबांवर तुम्ही अन्याय केला, त्यांची शिवसेना फोडली, त्यांचे आमदार फोडले. आम्ही वोट जहाज केला. आदरणीय शरद पवार साहेबांची तुम्ही राष्ट्रवादी फोडली, त्यांच्यावर अन्याय केला. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. या ठिकाणी आपण सर्व आलात. माझी कळकळीची विनंती आहे. संदीपराव आमचे मित्र आहेत, त्यांना जवळून बघितलेलं आहे, जाऊन जमिनीवरचा माणूस आहे. त्यांना भेटण्यासाठी एखाद्या बँकेत, एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कारखान्यात जावं लागणार नाही. कोपरगावात पुढे तरी फोन केला तर ते आपल्याला लागतील. आणि 100% निवडून येणारा माणूस आहे. आपण सर्व ताकदीने त्यांना या ठिकाणी शब्द देऊया, शुभेच्छा देऊया. ते या तालुक्याचे भावी आमदार आहेत, त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आजच्या या विधानसभेच्या इलेक्शनच्या माध्यमातून आमच्या परिसरात या संजयनगर भागामध्ये ही सभा आयोजित केली. आणि त्या सभेचं कारण या आमचे मित्र शिक्षण मंडळाचे सभापती, माजी सभापती आणि आमचे जिवलग मित्र यांच्याकरता मी खास इथं आलेलो आहे. याचं कारण असं आहे की या भागात काल का परवा दिवशी सभा झाली वाटतं. आणि त्या सभेमध्ये कोणीतरी बोललं वाटतं इथं की भाई या आस्तीन के साप पाळले म्हणून. अरे बाबा तुला अध्यक्ष त्यांनी केलं, त्या पार्टीचा तुझे वडील, माझे वडील, त्या स्वर्गीय शंकरराव कोल्हेंचे कार्यकर्ते, जमान्यापासून त्यांच्या बरोबर तू काम केलं. आणि तू संदीप सारख्या माणसाला असं बोलतो की त्या संदीपचं राजकारणातलं जे कारकीर्द आहे तेवढं तुझं वय पण नाही आणि तू त्याच्याबद्दल बोलतो. त्यांनी काय काय कामं केलेत आता आमचे मित्र जितेंद्र रणशूंनी सांगितलं.
आम्ही शिक्षण मंडळावर असताना राजा भाऊ प्रेसिडेंट होते त्यावेळेला, मला वाटतं राजा भाऊ प्रेसिडेंट होते त्यावेळेला या संजय नगर सुभाषनगर भागामध्ये विद्यार्थी मिळत नव्हते आम्हाला शाळेमध्ये, उर्दू शाळेत सुद्धा मिळत नव्हते आम्हाला. आम्ही त्या उर्दू शाळेतले विद्यार्थी, त्या नगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थी मिळण्याकरताना आम्ही त्यांच्या पालकांना जाऊन भेटलो घरोघरी. त्याचं सगळं श्रेय संदीप होता त्यावेळेला. संदीपनी योजना आणली आणि हे लोक म्हणतात काम नाही केलं. आणि मूर्ख आहे तुम्ही, तुम्हाला काय समजतं काय बोलायचं कोणाबद्दल? आणि अशा माणसाबद्दल तुम्ही बोलता, काहीतरी तुमचं डोकं टाळावर राहिलं पाहिजे. त्याच्याकरता आपलं विचारपूर्वक बोलत जा. आणि मी फक्त एवढंच बोलणार आहे की आपल्याला फक्त मतदान करताना सुशिक्षित सुसंस्कृत असा व्यक्ती निवडून द्यायचा आहे की ज्यांनी भविष्यात आपल्या करताना हात मारल्यानंतर आला पाहिजे. आणि कोपरगाव शहरातला माणूस पाहिजे. सगळ्यात महत्वाचे आपल्याला वस्त्यांवर जाणारा माणूस नकोय. आपण त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, आपण याला इथून याच्या बंगल्यावर जाऊन आपण धरून आणू शकतो. अशा माणसाला येणाऱ्या 20 तारखेला आपण 3 नंबरचं बटन दाबून तुतारी हातात असलेल्या माणसाच्या याच्यावर चिन्हावर आपलं बटन दाबा आणि त्याला प्रचंड मताने विजय करा, एवढंच मी आपल्याकडनं विनंती करतो. कोपरगाव विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार संदीप भाऊ वरपे यांच्या प्रचारार्थ ही कॉर्नर सभाचं आयोजन केलेलं आहे. मित्रांनो, आता वातावरण तापायला लागलं, तुमच्यापर्यंत लोक यायला लागले. निवडणूक आली म्हणजे तुमची आठवण येते मित्रांनो. आता जर बघितलं गेल्या 5 वर्षाचा जर इतिहास बघितला किंवा त्याच्या अगोदरही जर गेलो आपण, तर देशात एक वेगळी शक्ती निर्माण झाली. मग तुम्ही कोणते कपडे घातले पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे, हे प्रश्न उपस्थित झाले. आणि त्या ठिकाणी आम्ही गोरगरीब कुटुंबातील लोक टार्गेट करण्याचं काम झालं मित्रांनो. मग ही परिस्थिती बदलण्याकरता माननीय शरदचंद्र पवार साहेब असतील, माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील, काँग्रेसचे नाना पटोले साहेब, राहुल गांधी साहेब असतील, यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचं गठबंधन तयार केलं मित्रांनो. आपल्याच लोकांना काहीतरी सांगायचं, वेगळ्या मार्गाला नेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला सत्तेचं मर्यादा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत केंद्रात झालं. केंद्रातली परिस्थिती बघितली मित्रांनो, मागच्या काळात अनेक सरकार पाडण्याचं काम केलं. काम नाही केलं तर हे पाप केलं असं मला म्हणावं लागतं. केवळ गोरगरीब असन, शेतकरी असन, मुस्लिम असन, आदिवासी असन, दलित असन, यांचे प्रश्न हे प्रश्न कायम जर राहिले तरच हा मतदार आपल्याला वापरता येईल. ही भूमिका घेऊन जाती जातीत धर्माधर्मात वाद लावण्याचं काम मागील काही कालावधीत झालं की नाही. आणि हे सर्व घडत असताना याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आपल्या तालुक्यात, आपल्या महाराष्ट्रात झाली असं नाही. महाराष्ट्रात शरदचंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडण्याचं पाप केलं, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा शिवसेना फोडण्याचं पाप केलं. हे करत असताना काय करायचं, त्या बाजूला कोट्यावधीचे पैसे देऊन हे सरकार फोडायचे आणि तुमच्या आम्हाला काय करायचं, छोट्या छोट्या योजना, छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्याचं काम करायचं. काय केलं, महिलांकरता 1500 रुपयाची योजना आणली. पण दुसऱ्या बाजूला मित्रांनो जी महागाई होती, त्या महागाईवर एक चकार शब्द बोलायला तयार नाही. म्हणजे तुम्हाला एका बाजूला पैसे द्यायचे आणि सालसूतपणे हा टाकलेला डाका आहे मित्रांनो. दरोडा म्हणतो आपण, दरोडा. तुमच्या खिशावर दिवसा घातलेला दरोडा आहे. मग पेट्रोलच्या किमती असतील, अन्नधान्याच्या किमती असतील, महागाई तेलाच्या किमती असतील. आज तुमच्या सारख्या सामान्य कुटुंबातल्या मुलांना एखादं ऍफिडेव्हिट करायचं असलं
पूर्वी त्याला 100 रुपये लागायचे, आता त्याला 500 रुपये लागतात. म्हणजे आपल्याला काहीतरी दाखला काढायचा आहे, आपल्याला तहसीलमध्ये एखादा ऍफिडेव्हिट करायचंय, त्याच्याकरता तुम्हाला आता किती पैसे मोजावे लागतील? 500 रुपये मोजावे लागतील. मग हे पैसे तुमच्या खिशात तुम्हाला एका बाजूने द्यायचे आणि तुमच्याकडून काढून घेण्याचं काम हे सुरू आहे. आज प्रत्येक घरात कुणाला तरी या गोष्टीची गरज पडणार आहे मित्रांनो. वर्षातून एकदा दोनदा 4 वेळेस जर गरज पडली तर तुम्हाला ही 1500 रुपयाची योजना मला तरी वाटतं परवडणारी नाही. जाती जातीत धर्माधर्मात भांडणं लावण्याचे काम आपल्याला आपण बघितले, अनुभवले. म्हणजे समाजाच्या एखाद्या तरुणाकडून काही दुर्दैवी घटना घडली असेल तर त्याचा निषेध करणारे आपण सगळेच होतो, बरोबर आहे का? पण त्या एका गोष्टी करता संपूर्ण समाजाला वेठीस ठेवण्याचं काम सातत्यानं केलं गेलं. मग हे थांबवण्याकरता आपली जिम्मेदारी आहे का नाही? प्रत्येकाची जिम्मेदारी. आणि निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला पैशाचं वाटप केलं जातं आणि तुम्हाला 5 वर्ष तुम्हाला बोलण्याकरता मुभा दिली जात नाही. मग एक 5 मिनिटाची चूक करून आपण 5 वर्ष आपले प्रश्न मांडायचे नाही का? गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातल्या रहिवाशांकरता झोपडपट्टीचा मुद्दा आहे मित्रांनो. संगमनेरला उत्कृष्ट असे घर निर्माण झाले, राहत्याला झाले, संगमनेरला झाले, श्रीरामपूरला झाले, नवे नवे येवल्याला झाले. 5 वर्षात झोपडपट्टीच्या संदर्भात काही प्रश्न निर्माण मांडला का? प्रश्न काही तुम्हाला हक्काचे उतारे जर मिळाले तर तुम्हाला घरकुल योजनेकरता शासन जे पैसे देतं, म्हणजे तुमचे प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे ते सोडवायचे नाही आणि मग प्रश्न मांडायचे जातीचे, प्रश्न मांडायचे धर्माचे आणि तुम्हाला वादात ठेवण्याचं काम केलं. आता भाऊंनी सांगितलं स्लम एरिया आहे. स्लम एरिया म्हणजे मजुरी करणारे लोक, पोट भरणारे, कुठेतरी दिवसभर कष्ट करायचं, काम करायचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पण हे करत असताना आपण आपल्या प्रश्नाची जाणीव होऊ देऊ नये म्हणून आपल्याला सातत्यानं कुठेतरी गुंतवत ठेवण्याचं काम केलं जातं. मग काय केलं जातं? भाऊंनी सांगितलं वेगवेगळ्या गांजा, अफू, चरस हे जर तुमच्या कुटुंबातला एखादा घटक जर त्या मार्ग लागला, मग हे पोलिसांना माहित नाही का? हे तालुक्यातल्या प्रतिनिधींना माहित नाही का? माहिती मित्रांनो. त्यांच्याच कोणातरी बगल बच्च्याच्या माध्यमातून हे धंदे राबवायचे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाची जाणीवच झाली पाहिजे नाही अशी काळजी घेतली जाते. मग तुमचा पाण्याचा प्रश्न असेल, आता काल सांगितलं गेलं पाण्याच्या प्रश्नावर लावू का तो व्हिडिओ? आता लावू का मी तो व्हिडिओ? घेतो लावू का? मित्रांनो, पाणी प्रश्न मांडत असताना आपले कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते राजेश मंटाला साहेब असतील, ओळखता का राजेश मंटाला यांना? एक सामान्य रेडिओ रिपेअर करणारा माणूस, टेप रिपेअर करणारा माणूस, यानं महाराष्ट्राच्या केंद्राकडे वेळोवेळी मागणी केली. महाराष्ट्राच्या मुख्य सचिवापर्यंत तो पत्र आलं आणि महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला आदेश झाले की कोपरगावच्या पाणी प्रश्नावर तुम्ही तातडीने निर्णय घ्या. आणि हा तो व्हिडिओ मित्रांनो. आपल्याकडे स्क्रीन नाही, आपण गरीबी. हा, त्यांच्याकडे स्क्रीन आहे, गरीबी. गरीबी. तुम्ही दोघांनी प्राधान्य चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला फक्त शिवसाहेब थोडंसं ब्रीफ असे करतो की याच्यापूर्वी मंडळाची केंद्र शासनाने तक्रार केली होती. त्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार मी त्यांच्याशी बोललो होतो आणि त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली होती. त्यानंतर त्या सेवा बदली झाली. मग करण्याच्या काळात कोण नव्हतं, तुम्ही जॉईन झाल्यानंतर मंडळाची माझ्या सातत्याने संपर्क करत त्या अनुषंगाने आपण हे केलं. आपल्याला कुठंतरी आपल्यासमोर
टार्गेट एवढंच आहे की तुम्ही त्या शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागा. शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागावा याकरता महाराष्ट्राचे उपसचिव पांडुरंग जाधव साहेब यांच्या सोबत झालेली ही मीटिंग आहे मित्रांनो. मग पाण्या प्रश्नाच्या संदर्भात आज आपण बघितलं जातं की पाणी प्रश्न आम्ही सोडवला. मित्रांनो 25 वर्षे मागचे जर बघितले तर 25 वर्षात तुमच्याही हातात 2-3 पंचवार्षिक सत्ता होतीच ना. त्यावेळेस पाणी प्रश्न नाही हटवला, त्यावेळेस तो सुटला नाही. तो सुटला असेल तर राजेश मंडलाच्या आंदोलनामुळे सुटला. 7,000 कोपरगाव तालुक्यातल्या शहरातल्या 7,000 लोकांनी ईमेलद्वारे पंतप्रधान कार्यालयापर्यंत संपर्क साधून हा पाणी प्रश्न मांडला आणि तो सोडवण्याकरता केंद्राची यंत्रणा हल्ली. मित्रांनो हे मान्यता केलं पाहिजे ना आपण. मग अशा विविध योजना आहेत. आज आपण बघतो की आमच्या पुढे विकासाचे मोठमोठे फ्लेक्स लावले जातात. या रस्त्याची परिस्थिती बघितली मित्रांनो, बऱ्याच दिवस हा रस्ता अर्धा झाला होता आणि अर्धा तासाच राहिला होता. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा रस्ता करण्याकरता आम्ही त्या नगरपालिकेत गेलो मित्रांनो. नगरपालिकेच्या शिओला सांगितलं की ठेकेदाराला जर पैसे दिले जाते, ठेकेदार जर रस्ता करतो तर अर्धा रस्ता का होत नाही? तुमचे प्रश्न मांडायचे नाही का? मी सातत्याने हे प्रश्न मांडण्याचं काम मित्रांनो आम्ही करत आलोय. मागील कालावधीत या खंदक नाल्यामध्ये पाणी साठायचं, पाणी तुंबायचं, ते त्या बाजूला असलेल्या पुलामुळे तुंबायचं. तो पूल करण्याकरता आम्ही त्या 5 फूट खड्ड्यात उतरून, खंडक नाल्यात उतरून आम्ही आंदोलन केलं. त्या ठिकाणाहून कलेक्टर सोबत बोललो, आमचे असलेले व्हिडिओ कलेक्टर सोबत दाखल केले आणि त्याच्यानंतर तो प्रश्न मार्गी लागला. आता त्या खंडक नाल्याचं काम होऊन तुमच्या घरात या पावसाळ्यात पाणी आलं नाही. बरोबर आहे का? मग हे जे छोटे छोटे प्रश्न आहे हे तुमच्या प्रश्नापर्यंत नाही सांगणार. प्रश्न मांडायचे कोणते? सांगितलं गेलं आम्ही विमानतळाकरता 1500 कोटी आणले. 1500 कोटीत विमानतळाकरता तुमच्यातला कोणता माणूस विमानाने प्रवास करणार आहे? सांगा, हातवर करा. करणार आहे का आपण? विमानाने या परिसरातला माणूस प्रवास करणार आहे का? जर 1500 कोटी ते विमानतळाला गेले असतील तर आमच्या कुरेशी मोहल्ल्यातील, आमच्या संजय नगर मधील कोणता नागरिक त्या विमानाने प्रवास करणार आहे हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे मित्रांनो. पडला पाहिजे की नाही? मग हे प्रश्न मांडत असताना आता तालुक्याची निवडणूक होत आहे, आपल्याला आमदार निवडून द्यायचा आहे. मध्यंतरी आपल्या परिसरातले अनेक धार्मिक वाद झाले. भाऊ आपले लाडके उमेदवार संदीप भाऊ वरपे यांचं आगमन झालेलं आहे. ते आपल्या भेटी करता आलेले आहे. मित्रांनो सर्वसामान्य कुटुंबातील हा तरुण केवळ निष्ठेच्या, केवळ श्रद्धेच्या जोरावर आज त्यांना तिकीट मिळालेले आहे आणि हे तुतारी या चिन्हावर उभे असून 3 नंबरला आपल्याला मतदान करायचं आहे. आमचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेशराव धुमारे यांचंही मी स्वागत करतो. आज या संदर्भात आम्ही तुमच्यापर्यंत मतदान करावं असं आवाहन करण्याकरता आलेलो आहे. मग तुमचे सर्वसामान्य माणसाचे असलेले प्रश्न तसेच ठेवून जर कोट्यावधीच्या विकासाच्या गप्पा मारल्या जात असतील तर आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, आमची झोपडपट्टी निर्मूलन का झालं नाही? बरोबर आहे का नाही? असे सगळे प्रश्न घेऊन ही निवडणूक उभी आहे. एका बाजूला प्रचंड धनशक्तीचा मारा होत आहे. तुमचा आवाज, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण तरी देखील ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे मित्रांनो. आणि ही हातात घेतल्यामुळं आता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपला उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातला आहे, त्याला गल्ली मोहल्ला माहित आहे. तो तुमच्यापर्यंत येऊन तुमचे प्रश्न समजून घेऊ शकतो आणि ते मांडण्याचं काम राज्याच्या विधानसभेत मांडण्याचं काम करू शकतो. आणि त्याकरता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन, आपली जबाबदारी आहे
नुसतं माझा एकट्याचे प्रश्न नाही, तर आपल्या सगळ्या समाजाचे प्रश्न आहे आणि ते समाजाचे प्रश्न सोडवण्याचं काम हा उमेदवार करणार याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही कधी रस्त्याने आवाज द्या की आमचा असा प्रश्न आहे, तो प्रश्न या व्यासपीठावरील सगळीच मंडळी संदीप भाऊपर्यंत पोहोचवतील आणि आपल्या वतीनं आपला उमेदवार या महाराष्ट्राच्या विधानसभेत हे प्रश्न मांडण्याचं काम करेल. आणि हे करण्याकरता आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे. चांगल्या प्रकारे नियोजन झालेलं आहे. आपले सर्व शिवसैनिक आज काल जी सभा झाली त्या सभेत मोठ्या संख्येने हजर होते. ग्रामीण भागातून अनेक लोक येत आहेत, अनेक लोकांचे फोन येत आहेत. आमच्यापर्यंत जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या आधारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. पण आता आपली स्वतःची प्रत्येकाची जबाबदारी आहे. आपण स्वतः आपल्या उमेदवाराचा प्रचार करायचा आहे. कोणत्याच आमिषाला बळी पडायचं नाही. आमिषे दिले जातील 5 वर्ष परत तुमच्याकडे ढुंकून पाहिलं जाणार नाही. जर हे टाळायचं असेल तर तुम्ही तुमच्या प्रश्न मांडणाऱ्या माणसाला विधानसभेत पाठवणं गरजेचं आहे. त्याकरता संदीप भाऊ यांची निशाणी 3 नंबरला आहे तुतारी. या तुतारी चिन्हावर आपण आपलं बहुमत मत द्यायचंय. नुसतं आपलंच द्यायचं नाही, आपल्या शेजारी आपले मित्र असतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचवायचा आणि ह्या उमेदवाराचा प्रचार आपण आहोत असं समजून आपले प्रश्न मांडणाऱ्या उमेदवाराला विधानसभेत पाठवावं ही विनंती करण्याकरता आम्ही आलो आहोत. पुन्हा एकदा थांबतो, पुन्हा एकदा आपल्याला आश्वासित करतो आपले प्रश्न 100% विधानसभेत मांडले जातील आणि संदीप भाऊंच्या तुतारी चिन्हावर मतदान करावं ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जमलेले या भागातील सर्व नागरिकांचे प्रथम मी स्वागत करतो. खरं तर कोपरगाव विधानसभेची ही निवडणूक अतिशय वेगळ्या वळणावर येऊन पोहोचलेली आहे. कालच देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांची सभा झाली आणि जो मतदारसंघातला करंट आहे तो एकदम हाय झाला. आपले उमेदवार श्री संदीपजी वरपे यांनी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठता ठेवली आहे. मित्रांनो, गेल्या 50 वर्षाच्या काळात ही अतिशय वेगळी निवडणूक आहे. वेगळी याच्यासाठी आहे की कायम तालुक्यामध्ये या सर्व लोकांनी आपल्या ज्या मतदारसंघातल्या ही निवडणूक 2 प्रस्थापितांविरुद्ध एकमेकाच्या विरोधात बघितलेली आहे. पहिल्यांदाच असं होतंय की एक सामान्य माणूस या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जातोय. या संजय नगर सुभाषनगर भागातील माझ्या नागरिकांना येथे कामगार आहे, कष्टकरी आहे, व्यापारी आहे आणि या सर्व लोकांना मला एक अभिमान आहे का निश्चितच या भागातून आपण संदीप भाऊंना जास्तीत जास्त मताधिक्य देणार याबद्दल मला कुठलीही शंका नाही. खरं तर मित्रांनो, ही निवडणूक वेगळ्या वळणावर काय आहे तर हे मी तुम्हाला विस्तृतपणे सांगतो. वेगळ्या वळणावर ही निवडणूक अशी आहे की विरोधकांनी प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये ज्या कॉर्नर सभेच्या माध्यमातून वक्तव्य चालवले. खरं तर असं वाटायला लागलं ही विधानसभेची निवडणूक आहे की नगरपालिकेची निवडणूक आहे. अरे बाबांनो, ही निवडणूक विधानसभेची आहे. त्यामुळं आपण ही निवडणूक विकासावर नेऊ. वैयक्तिक उमेदवारावर न बोलता आपण विकास कामावर ही निवडणूक नेली पाहिजे. आपण काय करणार आहे, पुढे काय करणार आहे, लोक थकले ते ऐकून. आता तुम्ही काय केलं काय नाही केलं तो रिझल्ट लोकांसमोर आहे. विकास कसा असावा जो जाणवला पाहिजे, असा शाश्वत विकास असावा. खरं तर या माध्यमातून मी आपल्याला असं सांगू इच्छितो की 2 मुद्द्यावर ही निवडणूक सध्या विरोधकांनी नेऊन ठेवली आहे. 3000 कोटी आणि 5 नंबर तलाव. विस्तृतपणे सांगायचं ठरलं तर आता आपल्याला कायम तेच रिकॉल होतंय का कोणता विषय कुठे नेऊन ठेवायचा, सारखं तेच नवीन काय करणार आहे, पुढील 5 वर्षात काय करणार, लोकाभिमुख कामे काय करणार, ह्याचं कुठलंही विजन नाही. फक्त काय केलंय, फक्त रेटा चाललाय. 2014ची निवडणूक आठवती, अबकी बार मोदी सरकार जे त्यावेळेस ऍडव्हर्टायझिंग केलं, ते ज्यावेळेस तशी जाहिरात केली तशी ही जाहिरातीची निवडणूक विरोधकांनी करून ठेवली आहे. मित्रांनो,
खर तर काल कुठल्या तरी एका सभेमध्ये एकनिष्ठेचं वर कोणीतरी बोललं का एकनिष्ठ म्हणजे काय, तुम्ही कोपरगावसाठी काय केलं किंवा तुमचं योगदान काय. त्यांना मी सांगू इच्छितो की एकनिष्ठेची इस्टेट ही योगदानापेक्षा मोठीच असते, त्याच्यासाठी राहावं लागतं. खरं तर आपण त्या दिवशी सांगितलं भाऊंनी, हे जे प्रस्तावित उमेदवार आहे हे जन्माला येताना एबी फॉर्म घेऊन आलेले. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी एबी फॉर्म देऊन ही निवडणूक एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवली, याबद्दल कुठलीही शंका नाही. खर तर आपण बघतो 3,000 कोटी आपल्यातला मागच्या वर्षीची 5 वर्षापूर्वीची निवडणूक आठवती. आपल्या आजूबाजूला काय बदल झाले जे आपल्याला कधीही जाणवले नाही 5 वर्षात. आणि इकडे कसं आहे, काल एका आपल्या जे घोषवाक्य हर घर पे संदीप वरपे या भागातील नेते म्हटले, कुठे घर पे, आम्ही तेव्हा कुठे होते वरपे. त्यांना सांगू इच्छितो मित्रांनो, तुमची पण अवस्था कशी आहे का गरीब के थाली में पुलाव आया तो समझो चुनाव आया, आणि इस बार खाओ पुलाव और करो उनका निलाव क्या. तो हे सगळं या निमित्ताने मी सांगू इच्छितो. आणि आपण सगळ्यांनी येणाऱ्या 20 तारखेला संदीप भाऊंना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, एवढे मी 2 शब्द बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. योगदान काय कोपरगावासाठी, माझा त्यांना प्रश्न आहे. 2014ला आशुतोष दादा काळे या विधानसभेला उभे होते, त्यांचं योगदान काय होतं आम्ही त्यांना प्रश्न केला नव्हता. त्यांचं योगदान काय होतं, त्यांची पात्रता काय होती. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांचे नातू, माजी आमदार अशोकदादा काळे यांचे नातू. आणि आमचा संदीप एका शिक्षकाचा मुलगा आहे. त्याचे वडील शिक्षक होते, आई शिक्षिका होती, तो बीई सिव्हिल आहे, ऍडव्होकेट आहे. आणि या कोपरगावच्या राजकारणात गेली 25 वर्षाला इथं काम करतोय. त्याचं योगदान तुम्ही विचारता. संदीपराव शिक्षण मंडळाचे सभापती होते, उमेशराव होते, मी होतो शिवसेनेचा शिक्षण मंडळ सदस्य. तुम्हाला एक किस्सा सांगतो, शिक्षण मंडळातला अनुभव सांगतो. संदीपराव शिक्षण मंडळाचे सभापती होते, नगरपालिकेच्या शाळा होत्या आणि शाळेतली पटसंख्या कमी झालेली होती. सर्व शिक्षकांनी आम्हाला सांगितलं, विद्यार्थ्यांची पटसंख्या जर कमी झाली तर शाळा बंद होतील. नगरपालिकेच्या शाळेत कोणाचे पोरं शिकता, संजय नगर, सुभाष नगर, माधव नगर, खडकी 105 मधले गवंडी कामगार आहे, रिक्षा चालक आहे, हातावरचा मजुरी करणार आहे, धुणं भांडे करणारी बाई आहे. संदीपरावनी निर्णय घेतला, सभापती होते. सर्व शिक्षक, शाळेतले शिक्षक आम्ही 1 महिना कोपरगाव शहर सगळी झोपडपट्टी, उमेशराव साक्षीला आहे, सगळी झोपडपट्टी खडकी पासून मोनीराज नगर, हनुमान नगर आम्ही फिरलो, पालकांच्या दारात गेलो, त्या शाळेची विद्यार्थी संख्या वाढवली, पटसंख्या. हे योगदान नाही संदीप भाऊचं, हे संदीप भाऊचं योगदान आहे. त्याच्यानंतर संदीप भाऊला काल पवार साहेबांनी सांगितलं, एसीजीएम कॉलेज 94-95चा काळ होता. आमच्या काळात मी केजे सोमाई कॉलेजला होते, संदीपरावचे वडील आम्हाला प्राचार्य होते आणि त्या काळात एसीजीएमला ऍडमिशन मिळणं मुश्किल होतं. मला आठवतं संदीपराव जसं त्या कॉलेजच्या बोर्डवर गेले, दरवर्षी संदीपराव मला फोन करतात, जी तू माझ्या कॉलेजला ऍडमिशन दे. आज एसीजीएम कॉलेजची स्ट्रेंथ किती सर संदीप भाऊ, एसीजीएम कॉलेज सुद्धा तसंच आहे. हे संदीप भाऊचं योगदान आहे. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो, संदीप भाऊची आपली पाईपलाईन साठी आंदोलन केलं होतं, ती केस चालू आहे तुमचं. पाईपलाईन साठी नगर मनमाड रस्ता बंद केला होता, संदीपराव नगरपालिकेत होते. आता सांगता 5 नंबर तळ आम्ही केलं. मला इथं आयच व्हायची बिल्डिंग दिसती. आयच व्हायची बिल्डिंग कोणी बांधली, म्हटलं असेल इंजिनियरनी बांधली असेल. एकटा इंजिनियर बांधतो का बिल्डिंग, तिथं पाया घ्यायला वडार असतो, वडार बांधव असतो आमचा, पाया घेणारा असतो, प्लंबिंग वाला असतो, अनेक हे राहतात, बांधकाम वाला असतो. संदीपरावनी 5 नंबर तळ्यासाठी नगरपालिकेत पत्र दिलं होतं. संदीपराव सांगता, डंकी की चोटवर सांगता, संदीपरावनी पत्र दिलेलं होतं. आमदार साहेब, तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुमचा गटनेता होतं ना, नगरपालिकेत गटनेता पक्षाचा प्रमुख असतो, मग तुम्ही संदीपरावला का जबाबदारी दिली. संदीपरावनीच पत्र दिलं. इतका जिव्हाळ्याचा विषय होता.
तुमचा गटनेता ती बाजू मांडू शकत नव्हता. मी संदीप रावचं ते जनरल बोर्ड मधलं भाषण 30 मिनिटाचं ऐकलेले पूर्णपणे. कैलास भाऊ सुद्धा होते. संदीप रावचं योगदान आहे. मी निश्चित सांगतो त्या 5 नंबर तळाला वाचा संदीप रावनी फोडली आणि 5 नंबर तळाच्या जागा जे घेऊन ठेवल्या त्या माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेबांनी. पाटवानाकडची जमीन कोणी देतं का? नदीकाठची जमीन कोणी देतं का? पण माननीय स्वर्गीय कोल्हे साहेबांनी तिथल्या शेतकरी बांधवांना विनंती केली आणि ज्यांनी ज्यांनी जमीन दिली होती नगरपालिकेने शब्द दिला होता का त्यांना आम्ही नगरपालिकेत लावून घेऊ. नगरपालिकेने त्या लोकांना लावलं नाही. स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी त्यांना संजीवनी कारखान्यात लावलं. आता पोळ भाऊसाहेबांनी सांगितलं 7,000 कुटुंब ईमेल गेले होते पंतप्रधानाला. पोळ भाऊसाहेब 7,000 ईमेल म्हणजे 7,000 कुटुंब. एका कुटुंबात 5,000 जरी 5 लोक जरी धरले तर 40,000 लोकांचा त्या आंदोलनात सहभाग होता राजाची मंत्रालयांच्या. मग तुम्ही आम्हाला विचारता तुम्ही तळ्यात केलं असेल, तुम्ही आमदार असेल, पवार साहेबांचं योगदान आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, त्यांनी निधी दिला आणि तुम्ही भाषण देता संदीपरावावर टीका करता. आमदार साहेब तुम्हाला एक प्रश्न करतो. संदीपराव टीका करण्याच्या आधी तुमचा 3,000 कोटीचा विकास तुम्ही काल व्हिडिओ दाखवला ना, तुमच्याकडे स्क्रीन आहे ना, दाखवा ना. एखादा रस्ता दाखवा. तुम्ही पोळेगावला गेले कधी? झगडे फाटा ते रांजणगाव, झगडे फाटा ते रांजणगावचा रस्ता 10 किलोमीटरचा आहे. 10 कोटीचा. तो किती 10 कोटीचा रस्ता झाल्यानंतर 3 महिन्यात रस्ता फुटला. आज मी 3 दिवसापूर्वी गेलो तर संगमनेरला. आता त्याला एका जो ठेकेदार आहे त्याला काम करायला लावलं. थोडं काम केलं 500 मीटरचं. रस्ता तसाच आहे 10 कोटीचा. ठेकेदाराची हिंमत कशी होती? ठेकेदाराची हिंमत कशी होती एवढा खराब रस्ता करायचं? तुमचं आणि त्याचा साठवलोटा असल्याशिवाय होत नाही. तुमचं आणि त्याचा साठवलोटा असल्याशिवाय होत नाही. प्रत्येक गावातला पुंतांब्याचा जा. पत्रकारांनी प्रश्न विचारला होता आमदार साहेबाला, वेळ मारून नेली उत्तर देऊन तर काम करायला लावलेले. आमदार साहेबाचा जो विकास आहे तो फक्त कागदावरचा आहे. कागदावरचा आहे, टक्केवारीवरचा आहे. गेले 2-2.5 वर्षे कोपरगाव शहरातली परिस्थिती पाहिली असेल. कोरोनाचा 2 वर्षाचा कालखंड गेला. कोपरगाव शहरात आता संजय नगर, आमचं संजय नगर म्हणजे संदीपराव छोटा भारत आहे. इथे हिंदू आहे, मुस्लिम आहे, बौद्ध आहे, मराठा आहे, सर्व आणि सर्व हातावरचे लोक आहे. इथला सर्वसामान्य माणूस छोटा भारत जर पाहायचा असेल तर तुम्ही संजय नगर सुभाषनगर मध्ये पहा. पण 2-2.5 वर्षात कोपरगावातलं वातावरण काय? तालुक्यातलं इथला अल्पसंख्याक समाज भयभीत झालेला आहे. इथं गोळीबार होतो दिवसाढवळ्या. इथं गोळीबार होतो. इथला अल्पसंख्याक समाज भयभीत झालेला आहे. त्या अल्पसंख्याक समाजाला दिला देण्याचं काम कोण आहे? आमदार होते ना तुम्ही. आमदार तालुक्याचा पालक आहे ना. 2-2.5 वर्षात तुमची दखल घेतली का आमदार साहेबांनी? घेतली का दखल? मला सांगा. तुम्हाला एक सांगतो, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि मी कालची सभा जर तुम्ही पाहिली असेल, विकतची गर्दी नव्हती, तर बिन पैशाची गर्दी होती. 1ही रुपये न देता न भूतो न भविष्याची अशी सभा मी पाहिली. मी स्टेजवर होतो. शिवाजी महाराज स्मारकापर्यंत गर्दी होती. उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिला. ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. निश्चित जनशक्ती आहे. आमच्याकडे पैसे नाही, आमच्याकडे साधन संपत्ती नाही. तोडके याच्यावर आहे. शिवसैनिक आहे, काँग्रेसचे कार्यकर्ते, संदीपराव आहे, त्यांना त्यांच्यावर प्रेम करणे. संदीपराव ज्या गावात जातात त्या गावात माणसं भेटतात. आमदार साहेब आणि त्यांच्या बगल बच्चांना एक निश्चित सांगतो, तुम्ही संदीपरावावर टीका करताना तुम्ही आमदारांनी काय केलं ते आम्हाला दाखवा. तुमचा विकास दाखवा. जसं वरती सरकार आहे ना 50 खोके सगळे ओके, तसे आमदार 10% आणि सगळे ओके. इथं सगळं असंच आहे. 3,000 कोटी 10% सगळे ओके. 10%ची गोष्ट जर खोटी असेल तर राजकीय जीवनातून आपण निवृत्ती घेऊ. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, संजय नगर सुभाषनगर भागातल्या माझ्या बांधवांना, मी बी इथंच राहतो, तुमच्या सहवासात राहतो. तुम्हाला एक सांगतो, संदीप भाऊ जर आमदार झाले तालुक्यात जातीवाद होणार नाही. शिवसेना आपल्या बरोबर आहे, रिपब्लिकन चळवळ आपल्या बरोबर आहे, मातंग एकता आंदोलन आपल्या बरोबर आहे, आमचे फकीरा भाऊ आपल्या बरोबर आहे, आम्ही सर्व आहे, काँग्रेस आहे. तुम्हाला आम्ही खात्रीने देतो. राजाभाऊ झावडे नगराध्यक्ष होते, 5 वर्षाचा काळ पहा तुम्ही. गावात काय झालं, काय एखादा प्रसंग झाला, मी तुम्हाला खात्री देतो येत्या 20 तारखेला 3 नंबर समोर संदीप भाऊचे निशाणी काय आहे? तुतारी वाजवणारा माणूस. तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर बटन दाबायचं, आपणच दाबायचं, आपल्या मित्रांना सांगायचं
पैशाचे खूप आमिष येतील, आमच्या सारख्याला येतात, आम्ही एकदाच शब्द देतो, शब्दाचे पक्के राहतो. मी जरी माननीय बिपिन दादा कोलेंचा कार्यकर्ता असेल तर संदीप माझा मित्र आहे. संदीपचे वडील मला प्राचार्य होते आणि ते माझे सर होते. गुरुजीला गुरुजीची गुरुदक्षिणा मला द्यायची आहे. संदीप रावची ज्या दिवशी उमेदवारी झाली त्या दिवशीच त्याला सांगितलं, त्याला मी सांगितलं संदीप म्हणे भेटायला येऊ. म्हटलं काय भेटायला येतो तू, मी सारखाच आहे, मीच तुला भेटायला येतो. कारण हा संदीप तुमचा आमचा संदीप आमदार झाल्यावर बी संदीपच राहणार आहे, एवढं मी खात्रीने सांगतो. संदीप का या भागात आज पहिल्यांदा आला का? हाजी करीमबाई त्या घरी किती वेळ झाले असेल तुम्ही, इथल्या प्रत्येकाला काही संदीप राव ओळखता, तुम्ही सगळ्यांना ओळखता. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला 3 नंबर समोर तुतारी वाजवणारा माणूस, दुसरीकडे जाऊ नका, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या समोर बटन दाबा आणि प्रचंड बहुमताने संदीप भाऊला विजय करा एवढीच विनंती करतो. जय भीम, जय भारत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक गोब्राह्मण प्रतिपालक जाणता राजे छत्रपती शिवाजी महाराज, जगातील तमाम हिंदूंचे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांचा हा महाराष्ट्र परम आदरणीय उद्धवजी साहेबांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठ आणि आपल्या व्यासपीठावर खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले कोपरगाव विधानसभा 219 चे भावी आमदार आदरणीय संदीप भाऊ वरके, बांधवांनो, गेल्या 1 तासापासून मी सभा ऐकतोय आणि खरं तर मला ऐकायची सवय नाही, मला सांगायची सवय आहे. ही सभा ऐकत असताना खरोखर या कोपरगाव तालुक्यातील असणारा आमच्या अकबर भाई सारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, या शहरातील असणारा आमचा एक भाऊ आणि त्याचे पोरतिडकीचे विचार ऐकत असताना खरोखर माझं त्या ठिकाणचं जे हृदय आहे ते हृदय भरून आलं. काय विचार त्या व्यक्तीने व्यक्त केले, काय विषय त्या व्यक्तीने मांडला. बांधवांनो, गंभीरपणे ही निवडणूक आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पराभवानंतर पिसाळलेली महायुती संपूर्ण राज्यामध्ये पराभव झाला आणि पराभव झाल्याबरोबर या महायुतीचे 3 अलीबाबा, हे 3 अलीबाबा दिल्लीला गेले आणि दिल्लीला गेल्यानंतर एक ब्ल्यूप्रिंट तयार झाली आणि ती ब्ल्यूप्रिंट अशी तयार झाली कि महाराष्ट्र गया तो देश जाएगा. नारा तो दिया था 400 पार का, लेकिन कुबड़िया लेने पड़ी. मेरे भाई और बहनों, कुबड़िया लेने पड़ी. तो सुनो, जो भी करना है करो, जो मांगेंगे वो देने का वादा करो, लेकिन महाराष्ट्र जीतो. हे 3 जण, हे 3 अलीबाबा हे दिल्लीहून निघाले आणि महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्याबरोबर एक एक घोषणा सुरू झाली. खर तर मी आमचा स्पष्ट बोलणारा अजित दादा तो पूर्वीचा मी पाहिला, त्यांची उद्या सभा असं ऐकलंय मी, फार खरं बोलणार होता. अजित दादा काय बोलले माहितीये का, तो व्हिडिओ तो व्हायरल होतो आता. त्यांनी सांगितलं 22,000 रुपये दसतील, 60,000 रुपये गेलं, घ्या आता कमळाबाई, घ्या आता कमळाबाई, घ्या आता कमळाबाई. अरे काय झालं? अरे अजित दादा, ये जेल में जाने के डर से दया कुछ तो गड़बड़ है, कुछ तो गड़बड़ है. काय तो चोरांचा बादशाह देवेंद्र काका, देवेंद्र काका तू चोरांचा बादशाह आहे. अरे स्वतःचे पोरं उघडे ठेवले आणि शेजाऱ्याच्या मुलांना कपडे घेतोय. आमचे वहाडणे कधी आमदार झाले नाही. आमच्या राम शिंदेला लाजकाचं घेतलं, आमच्या पंकजा ताईला विधानसभेच्या निवडणुकीसाठी आमदार केलं. 5 वर्ष पंकजा ताईचा छळ करणारा हा देवेंद्र काका निर्लज्जपणे नितेश राणे सारखे, निलेश राणे सारखे 4 आणि 12 पुढे करतो.
अरे ते 4 आणि 12 काय म्हणते माहिती का? मशिदीमध्ये घुसू. अरे काय अवकात आहे तुझी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, त्या घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार आहे. 400 पार कशाला पाहिजे होतं? मेरे भाई और बहनों, इस देश में मैं 3 कोटी मकान बनाने वाला हूं. याच्यात हात वर करा. कोण पंतप्रधान आवास योजनेचे घर मिळाले? हात वर करा. माझ्या बंधू आणि भगिनींना हात वर करा. याचं कारण वकिलांनी सांगितलं, अरे सब झूठ बात है, ये सब झूठ बात है. मेरे भाइयों और बहनों, हर घर जल योजना में मैं 7 करोड़ लोगों को पानी देने वाला हूं. कुठं नळे देवेंद्र काका, अरे आवर तुझे ते भिकारचोट लोक. काय चाललंय समाजामध्ये? काय बोलतोय? काय भाषण? एका पक्षाचे अधिकृत लोक असे बोलत असताना निर्लज्जपणा तू पाहतोस. अरे जर आमचे अटल बिहारी वाजपेयी असते, एवढंच काय आमचे सूर्यवान वाढणे पाटील असते, तुम्हाला बुटाने आणलं असतं. ही भाषा. अरे ती भारतीय जनता पार्टी काय होती? अटल बिहारी वाजपेयी काय होते? आडवाणी काय होते? वाढणे काय होते? काय माणसं होते? काय विचार होते? काय हिंदुत्व सम्राट होते? अरे सामील भाई सारखा असणारा आमचा एक नेता या राज्याचा कामगार होते आमच्या बाळासाहेब ठाकरे केला. ही आमची शिवसेना आहे. आमच्या उद्धवजींचं हिंदुत्व काय? हाताला काम आहे. आमच्या शिवसेनेचं हिंदुत्व आहे. आणि जो पाकिस्तान धार्जिना मुस्लिम आहे त्याला आमच्या शिवसेना प्रमुखांचा विरोध होता. पण आमच्या शिवसेनेला जातीयवादी म्हणून हिरावणारे आज काय करताय? काल परवा नागपूरला सभा झाली महाविकास आघाडीची. मला दुपारी एक जण भेटला, मी त्याचं नाव नाही सांगत. तो मला भेटल्याबरोबर मला म्हणे, राजे जय महाराष्ट्र. म्हटलं जय महाराष्ट्र. मला म्हणे हिंदुत्व पहा. म्हटलं हिंदुत्व तू मला शिकवणार का रे? तुम्हाला हिंदुत्व शिकवणार? अरे त्या नागपूरच्या महाविकास आघाडीच्या द्या मग आता काय करत काही चुकलं का? काय आपल्या अज्ञान माणूस आहे. बंधू आणि भगिनींनो, हे आमचं हिंदुत्व आहे. अरे या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक, तो मागासवर्गीय समाजाचा असेल, तो आदिवासी समाजाचा असेल, तो मुस्लिम समाजाचा असेल, तो आमचा भाऊ आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. काय जातीमध्ये विष पेरण्याचं पाप आमचा देवेंद्र काका आणि त्याची टीम करते. आणि एका बाजूला सांगतात तो एक आमचा आणला युपीचा भाषण करू लागला. मी टीव्हीवर पाहिलं, बटेंगे तो कटेंगे. अरे काय भाषण आहे तुझं? बटेंगे तो कटेंगे. अरे काय भाषण आहे तुझं? एका राज्याचा मुख्यमंत्री. आणि हा निर्लज्जपणाचा कळस या भारतीय जुमला पार्टीने आता चालवलेला आहे. भारतीय जनता पार्टी राहिली नाही, भारतीय जुमला पार्टी. सगळे जुमले चालले. तुम्ही टीव्हीवर झाले ती पहा. टीव्हीवर जर सकाळी तुम्ही टीव्ही लावला, काय पैशाची मस्ती आहे. काय तुम्हाला सांगू, लोकसभेला अरे काय माज केला पाहिजे. इतके मोठे मंडप आणले, लाखो लोकांसाठी गाड्या दिल्या, त्या गाड्यांमध्ये त्या लोकांना खाण्यापिण्यासाठी पैसा दिला, आमाप समाज गोळा केला. सरकार आपल्या दारी. मग ग्रामसेवकाला सांगायचं, लोकांना दम दे, तुमचे पैसे मिळणार नाही, जावा लागल. कोण येणार आहे? मेरे भाई और बहनों, नरेंद्र बाबा येणार आहे. मग तो नरेंद्र बाबा यायचा आणि मग या सगळ्या बोध भरून गाड्या भरून सगळे जायचे. सर्व असं वाटायचं का ऑल इज वेल. काय परिस्थिती झाली तुमची? काय परिस्थिती झाली? तुम्हाला सांगतो 31 जागा निवडून आल्या. आणि बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी सांगतो, या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणारच. आता माझ्या अगोदरचे वक्ते बोलले ना, 2च मिनिटात सांगतो तुम्हाला. या परिसरामध्ये, या कोपरगाव शहरामध्ये, हे कोपरगाव शहर ही प्लॅन सिटी नाही. कोपरगाव शहर ही प्लॅन सिटी नाही. काय पाहिजे आमच्या कोपरगावच्या नागरिकांना? पंतप्रधान आवास योजनेमध्ये 2.5 लाख रुपये आम्हाला मिळाले पाहिजे. 2.5 लाख रुपये मिळण्यासाठी
आमचा उतारा आमच्या नावावर पाहिजे। या कोपरगाव नगरपालिकेची सत्ता निश्चितपणे भविष्य काळामध्ये महाविकास आघाडी मित्र पक्षांची राहणार आहे, हे बांधवलं तुम्ही डोक्यात ठेवा। आणि या प्रत्येकाचे उतारे तुमच्या नावावर करून देण्याचं काम ही महाविकास आघाडी सरकार करणार। तुम्हाला प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे, स्वतःच्या हक्काचं त्या ठिकाणी जागा मिळाली पाहिजे। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की अतिक्रमणामध्ये आपल्या मुस्लिम समाजाचे जे बांधव आहे त्यांचं झालेलं नुकसान, आणि आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहतो आमचे मुस्लिम समाजाचे बांधव छोटे मोठे व्यवसाय करून या कोपरगाव तालुक्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह करतात। गेल्या 36 वर्षामध्ये या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना या मुस्लिम समाजाच्या बांधवांशी आपला संबंध आला। कष्ट करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारी ही मंडळी आहे। केवळ मतांसाठी तुम्ही जातीवादाचा त्या ठिकाणी प्रचार करता। अरे निवडणुका येतील जातील, विजय होईल पराजय होईल हा भाग वेगळा आहे। या समाजामध्ये काय करताय तुम्ही, काय करताय या समाजामध्ये, काय प्रचार करताय या समाजामध्ये? अरे सकाळी उठलं तर आम्हाला असलं भाईची भेट घ्यावं लागते, सकाळी उठलं तर आम्हाला तालीम भाईची भेट घ्यावं लागते, सकाळी उठलं तर आम्हाला इरफान भाईची भेट घ्यावं लागते। आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला बांधवांनो की राज्यामध्ये अतिशय स्फोटक अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे। सर्वदूर या ठिकाणी संपूर्ण समाज, आमचा मागासवर्गीय समाज, मी सांगत होतो थोडीशी माझी लिंक तुटली, नागपूरच्या महाविकास आघाडीची सभा संपली आणि सभा संपल्यानंतर तथाकथित हिंदुत्ववाद्याने म्हणे गोमित्र शिंपुडलं, हे आमचं हिंदुत्व नाही। आणि म्हणून सांगतो या परिसरामध्ये असणारा जो तरुण आहे त्याला काम मिळालं पाहिजे, त्या तरुणाला नोकरी मिळाली पाहिजे, त्या तरुणाचं पोट चाललं पाहिजे, त्याचा प्रपंच चालला पाहिजे। आणि म्हणून यासाठी चळवळ असणारे कार्यकर्ते एका बाजूला आणि मलिदा खाणारे कार्यकर्ते एका बाजूला। फरक समजून घ्या, फरक स्पष्ट करा। ही मलिदा गँग नाही, याच्यामध्ये बसलेले सर्वसामान्य माणसं आहेत। काय संदीप भाऊ, एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा तुमच्या आमच्या समोर उभा आहे। आज कोणीतरी उठत आणि स्वतःच त्या ठिकाणी मोठेपणा मिळवण्यासाठी संदीप भाऊंवर टीका करता। अरे संदीप भाऊ टीका करण्यासारखं काय? कारण संदीपजी हा एक कनिष्ठ कार्यकर्ता आहे, निष्ठा निष्ठी नाही। आणि आम्ही सुद्धा सगळे बाकीची मंडळी एक कनिष्ठ कार्यकर्ते आहोत। मातोश्री आमचं दैवत आहे, एकनिष्ठता। आले किती गेले किती, आम्ही जागेवर आहोत। भाऊने काल खूप सुंदर उदाहरण त्या ठिकाणी दिलं, खूप कदाचित आपण सभा ऐकली असेल। या कोपरगाव तालुक्याचं भविष्य ज्या मंडळींनी घडवलं त्या मंडळीची आठवण राहिली नव्हती, अजिबात राहिली नव्हती। आता ते डिजिटलचं कोणतरी मला दाखवलं, त्याच्यावर सर्वांचे फोटो आले। सन्मान्य केबी अण्णांचा आला, पंडितराव अण्णांचा आला, श्रीबांजींचा आला, नामदेवराव अण्णांचा आला, आज तर ताई साहेबांचाही आला, कदाचित उद्या विकी भैयाचा येईल। येऊ तुम्हाला भगवंत सुबुद्धी देऊ, कारण हे आमचं हिंदुत्व आहे। आणि म्हणून केवळ मतांसाठी राजकारण या कोपरगाव तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीचं राजकारण चालू आहे। गंभीरपणे बांधवांनो विचार करा, या कोपरगाव शहरामध्ये असणारे 1000च्या आसपास दुकान उद्ध्वस्त झाले, त्याची कधी तुम्ही काळजी केली? 1000 कुटुंब साधी गोष्ट आहे, उद्ध्वस्त झाले। कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली। तुम्हाला मी प्रश्न विचारतो, आमच्या माता भगिनी आहे, तुम्ही आज साड्या कुठं घेतात? खरं बोल, शेजारी येवल्याला जात्या, इकडं नाशिकला जात्या, नगरला जात्या, संगमनेरला जात्या, बस्ती कुठं करत्या? काय कोपरगाव होतं आमचं, काय कोपरगावची बाजारपेठ होती आमची। आज आम्ही कोपरगावला खरेदी करायला तयार नाही, याचं कारण तुम्ही शोधा। कोपरगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना दादा पैसा राहिला नाही, बापूचा शेतकरी हवालदिल झालेला। जर उन्हाळ्यामध्ये पाहिलं पाण्याच्या प्रश्नावर काल मुद्दा बोल, मला भाऊनी 2 मिनिटं वेळ दिला, मला 2च मिनिटं मी बोललो। अतिशय गंभीर कोपरगाव तालुक्याचा पाण्याचा प्रश्न झालेला। पूर्वीचा तालुका आठवा, आपण जुनी मंडळी आहे, काय तालुका होता? आमचे ग्रामीण भारतीय पाटील यायचे, पिळजाळ मिशा, आणि मग त्या भेंडीच्या झाडाखाली बसायचे। आमचे संजीव आहेत तिथे बसलेले। आता कोणता पाटील दिसतो तुम्हाला ग्रामीण भागातला? अरे पाटीच राहिली पाटलाची, ती पाटील की त्या पाटलाची अडचणीच आहे। कोपरगाव तालुक्याचे हजारो तरुण आज पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले। याला जबाबदार कोण? आमचे गुलाबी दादा
उद्या तुम्ही येणार आहे आणि तुम्ही आम्हाला MIDCचं गाजर दाखवणार आहे याची सुद्धा आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे. जी गोष्ट होणारच नाही कशासाठी खोटेपणा करता? कसली MIDC? आणि जे उद्योग व्यवसाय या महाराष्ट्रामध्ये उद्योगजींनी आणले, पवार साहेबांनी जे उद्योग आणले ते रात्रीतून गुजरातला पळवणारे तुम्ही नताप्रस्थ राज्य करते. तुम्ही काय आमचा विकास करणार? तुम्ही काय आमचा विकास करणार? बांधवांनो, या प्रचारात फिरत असताना फार अनुभव मला यायला लागला. पूर्वीच्या काळी मी 1990 पासून सभा घेतो. पूर्वीच्या काळी वक्त्यांची संख्या कमी होती, पण आता समाज जागृत झालेला आहे. मला पूर्व भागामध्ये त्या दिवशी उमेदवार माझ्या बरोबर होते. उमेदवारासमोर 75 वर्षाचं म्हाताऱ्याने मला सांगितलं, शिवाजी भाऊ तुम्ही 5 मिनिटं तरी बोला. मी गेल्या 35-36 वर्षापासून तुम्हाला पाहतो, तुम्हाला तुमचे 2-5 शब्द मला ऐकायचे. म्हटलं बाबा काय ऐकायचं तुम्हाला? ते म्हणे मला ऐकायचंय. म्हटलं मला बाबा तुमचं ऐकू द्या काय ते. त्या बाबांनी मला सांगितलं, शिवाजीराव या देशात लोकशाही राहिली नाही, या देशात लोकशाही राहिली नाही, खरोखर लोकशाही राहिली नाही. तुम्ही गंभीर विचार करा. कोण आहे तुमच्या भागाचा नगरसेवक? कोण आहे तुमच्या नगरीचा नगराध्यक्ष? कोण आहे तुमच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष? कोण आहे तुमच्या पंचायत समितीचा सदस्य? कोणीच नाही. देवेंद्र काकांनी सगळ्या निवडणुका थांबवल्या बांधवांनो आणि त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट केली आणि गेल्या 3 वर्षापासून कारभार एकटाच करतोय. फक्त अलिबाबा मंत्रालयात बसलेले 2 अलिबाबा 2 बाजूला घेतले आणि 40 हिंदुराय मत मागत 40 मत मागत हिंडताय. तो आमचा एक मिंदी. काय दिलं नाही यांना? काय दिलं नाही उद्धवजींनी यांना? काय दिलं नाही? आणि म्हणून बांधवांनो गंभीरपणे विचार करा. नीती आणि अनिती याचा हा खरा प्रश्न आहे. हा प्रश्न समजून घ्या, गंभीरपणे समजून घ्या. पैसा येतो जातो, पोत्याने पैसा मतदारसंघामध्ये वाटला जातो. हे इतिहास 1990 सालापासून मला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून 200-500 रुपये 1000-500 रुपये कुठेतरी मिळतात. आज आणखी एक मोठी गोष्ट झाली. जर सरळ जर तुल्यबळ उमेदवार आर्थिकदृष्ट्या तुल्यबळ उमेदवारामध्ये लढत असली तर दोन्ही बाजूला तुमच्या शहरामध्ये मला खूप अनुभव आलेला आहे. कारण कर्मधर्म साहेबांनी 20-22 वर्ष या तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून काम केलं. प्रत्येक निवडणुकीमध्ये ऑफिसेस तुमच्या भागामध्ये ती ऑफिसेस यादी तीच राहती. फक्त इकडे अध्यक्ष बदलतो, तिच्या आधी उलटी करायची, अध्यक्ष तिकडे दुसरा. खरं आहे की मी बोलतो ते? आणि काय वाजवा. आता आमच्याकडे काय ऑफिस बिफिस काही नाही. आमच्याकडे काय ऑफिस बिफिस काही नाही. आम्ही तुमच्याकडे आलो कशाला माहितीये? कशाला आलो आम्ही तुमच्याकडं? कशाला आलो? दान मागायला आलो. तुमच्याकडे आम्ही आलो दान मागायला आलो. तुमच्याकडे आम्ही आलो त्या दानाची भीक मागायला आलो. त्याचं नाव आहे मतदान. हे मतदान तुमच्याकडे मागायला आम्ही आलो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो बांधवांनो, फार गंभीरपणे या निवडणुकीमध्ये तुम्ही विचार करा की तुम्ही स्वतः संदीप वरपे आहात. हा विचार तुम्ही त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. एक सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे आणि एक विषय आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने घ्यायचा आहे. थोडीशी सूचना आणि जी माहिती माझ्याकडे नव्हती. हरकत नाही. आमचे योगी आदित्यनाथ बोलले महाराष्ट्रामध्ये प्रचार करताना, बटेंगे तो कटेंगे, एक रहोगे तो नेक रहोगे. योगी साहेब तुम्ही 4 भाऊ आहात. 40 वर्षात कधी 4 भाऊ एकत्र झाले नाही. तुम्ही 4 भाऊ म्हणजे योगीचे भाऊ बरं का. ऐकून घ्या. कोण माणूस भाषण देतो बघा. कधी आईला भेटायला गेला नाही, वडील वारले अंत्यविधीला गेला नाही आणि इथं म्हणायचं बटेंगे तो कटेंगे. याच्यात फक्त एकच सुधारणा करतो का योगी संन्यासी आहे आणि संन्यासी असल्यामुळं आई संन्यासाला आई वडिलांच्या अंत्यविधीला जाण्याचा अधिकार नाही याची मला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी वजा करावी लागेल. अंत्यविधीला नाही गेला तो भागलेला आहे. पण योगींनी सांगितलं इतकं महाराष्ट्राला तुम्ही मार्गदर्शन करता बाहेरचे लोक आणून. हा देवेंद्र काका सला काय काढील काय किती. अहो तुम्हाला सांगतो याची सत्ता गेली. चला एक नॅरेटिव्ह सेट केला. काय नॅरेटिव्ह सेट केला तुम्हाला मी सांगतो. शिवसेना भाजपची युती असताना काय त्रास झाला हे पाहिलं आम्ही होतो. अरे 171 जागा आमच्या होत्या, 117 जागा यांच्या होत्या भाजपवाल्यांच्या. ह्या देवेंद्र काकांनी दुसऱ्या देऊन उद्धव साहेबांना त्रास देऊन 125 शिवसेना आणली, 125 शिवसेना आणली. मोठा भाऊ महाराष्ट्रामध्ये शिवसेना होती आणि आमचा एक तत्कालीन मंत्री
तो आमचा रामदास, बरोबर ना, तो रामदास काय नाव त्याचं कदम, त्याने सांगितलं मोबाईल घेऊ नका म्हणे मध्ये मीटिंगला, मोबाईल जमा करा केले. आणि एका मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं का शिवसैनिकांनो, हे जे भाजपचं सरकार आहे, मी या राज्याचा वनमंत्री आहे, पण गेल्या 4.5 वर्षामध्ये 1 रुपयाचं सुद्धा अनुदान मला मंत्री म्हणून मिळालेलं नाही, हे सांगणारा हा रामदास कदम. आणि आज तू काय बोलतो रे पोपटा सारखा, तू सांगत होता ना पैसे देत नाही म्हणून, आणि म्हणून साधा खोटाचा प्रकार चालू आहे. आणि म्हणून आपला जास्त वेळ घेत नाही, आपल्याला उमेदवाराचं भाषण ऐकायचंय. अतिशय गंभीरपणे ही निवडणूक तुम्ही घ्या. आमच्या माता भगिनी आजूबाजूला ऐकताय, त्या माता भगिनीला देखील विनंती आहे, छोट्याशा गोष्टीला तुम्ही भुलू नका, भुलू नका. आम्ही तर 3,000 रुपये आमच्या महालक्ष्मी योजनेमध्ये महिलांना देणारच आहोत, हे तर उमेदवार निश्चितपणे तुम्हाला सांगतील आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे. पण त्या गोष्टीला तुम्ही भुलू नका. याचं कारण असं आहे, एका बाजूला लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले, तर स्टॅम्प 500च्या ऐवजी 500 वापरायला लावला, तेलाचे भाव वाढले, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी वाढवला, आणि एका बाजूला बहिणीला 1,500 रुपये द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला दाजीचा खिसा कापत्या. अशा पद्धतीने काय धंदे तुम्ही करू नका. दाजी पार उघडाला झाला, त्याला कापायचे काम करू नका, आणि खोटा आश्वासन आमच्या माता बहिणीला देऊ नका. त्या टीव्हीवर जाहिरात येते पप्पू दादा, आणि एक वयस्कर वयोवृद्ध माणूस येतो, आणि तो वयोवृद्ध माणूस बसमध्ये बसलेला दाखवला, आणि तो म्हणतो, त्याला विचारलं एकाने, आणि मग तो म्हणतो की बाबा तुमच्या बरोबर कोण आहे, आणि माझ्या बरोबर महाराष्ट्र सरकार आहे. आणि मग तो समोरचा काय म्हणतो माहिती का, आणि जर या महायुतीचं सरकार जर नाही आलं तर मग कसं होईल. मग तो एकदम असा थाकलेला दाखवला, अगोदर हे सरकार गेलं. अरे काय त्या म्हाताऱ्याला तुम्ही घेऊन मॉडला तरी फिरवलं ते मात्र 80 वर्षाचे वयस्कर, तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी दिलं, काय भांडवल करू राहिले, काहीतरी भिकार तोडून देणं करायचे, काहीतरी केलं म्हणून. असं करू का. तर बंधू आणि भगिनींनो, बरंच काही बोलता येण्यासारखं आहे, बरेच विषय आहे. आणखी सभेमध्ये आपण बोलणार आहे, मावळा चौकामध्ये सभा आहे, उमेदवाराचं भाषण आपल्याला ऐकायचंय. आणि खरं तर मी नम्रपणे कोपरगावच्या कॉर्नर मिटिंगला यायला नकार देण्याचं कारणच असं आहे की माझं सर्वसाधारण 15-20 मिनिटाचं बोलणं झालं, मला थोडंसं 40-45 मिनिटं बोलावं लागतं, बाकीच्या वक्त्यांवर अन्याय होतो. त्याच्यामुळे खरं तर मी तुम्हाला सगळ्यांना काय होतं, आपल्याला काय आपलं काय मन भरत नाही, काय आपल्याला बोलावंच लागत. तुम्ही काही म्हणा, जे आहे ते बोला, आपल्याला काय पाठ करू नये भाषण. आपलं अजिबात पाठ करणे हा धंदा आपला नाही, पॉइंटली नाही हा धंदा आपला नाही, आपलं ओरिएंटेड आहे सगळं, काही टेन्शन घ्यायचं काही कारण नाही. ज्याला खोटं बोलायचं त्याला पाठ करायचंय, त्याला लिहून आपल्याला खोटं बोलायचं त्याचा काय विषय. आणि त्याच्यामुळे मी आता आपल्याला नम्रपणे विनंती करतो, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले जे बांधव आहेत या सर्वांना विनंती करतो की तुम्ही स्वतः संधी वळते आहात, अशा पद्धतीने घराघरामध्ये प्रचार पोहोचवा. आणि घराघरामधून या 3 नंबरचं तुतारी वाजवणारा माणूस जो आहे तो तुतारी वाजवणारा, काल जो तडका झाला, तडका, त्या तडक्याने आता झालाय धडका. आता धडकन बढ़ गई है, अभी दिल की धडकन बढ़ गई है. अरे काय बोलत येते 2-4 लोक, आम्ही असं आम्ही तसं आमचं असं दिले, मला ते आवडलं, तुमचं खूप आवडलं. आता काय असंच बोललं पाहिजे, अलग लक्षात. योग्य बोलले, खूप सुंदर बोलले, अनेक वक्ती तयार झालेले. हे वक्ती तयार यायचं होण्याचं कारण असं आहे की त्यांच्या हृदयावर त्या विषयाचे ओके लागले, त्यांना त्या ठिकाणी दुःख तयार झालं, आणि त्याच्यातून ते विचार आलेले. पाठ करून तर कोणी भाषण करील हो, त्याला काय महत्व नाही पाठ करून भाषण करायला. ओरिएंटेड पाहिजे, हृदयापासून पाहिजे. आणि म्हणून आम्ही सर्व मंडळी या कोपरगाव शहरामध्ये भाईचारा राहण्यासाठी पुढाकार घेणारे मंडळी आहोत, कोणावर अन्याय होऊ देणार नाही हा शब्द महाविकास आघाडीच्या वतीने तुम्हाला देतो. या कोपरगाव शहर आणि तालुक्यातला हा भाईचारा टिकवण्याची संपूर्ण जबाबदारी महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी स्वीकारतो. कुणाच्या भूलथापाला बळी पडू नका, अनेक भूलथापा येतात, अनेक खोट्या गोष्टी येतात, इथं पक्षाचा काय संबंध आला बा, आपलं पहा, असं काही उद्योग करू नका. जे आहे ते समजून घ्या. शेवटच्या 2-4 दिवसात काही गोष्टी सांगतील त्याच्याकडे लक्ष देऊ नका. 3 नंबरचं बटन या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस, याला मतदान करेल. संदीप भाऊला या ठिकाणी आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायची एवढी खुलगाड बांधून आपण मतदान करावं ही विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.